सरस्वती निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी. जळगाव जामोद प्रतिनिधी. पिंपळगाव काळे येथील भटक्या विमुक्त जातीजमातीसाठी असलेल्या सरस्वती निवासी आश्रम शाळेतील इयत्ता 5वीचा विद्यार्थी मोहित अनिल वाकुडकर वय 11 राहणार धानोरा महासिद्धे याचा शुक्रवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शाळेच्या व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबाबत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मोहित याचा आश्रम शाळेत अवघ्या 2 दिवसांपूर्वीच प्रवेश झाला होता. संध्याकाळी शौचासाठी बाहेर गेल्यानंतर तो पाण्यात घसरून पडल्याचे सांगितले जाते. त्यावेळी जवळील काही युवकांनी जीवाची पर्वा न करता त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर शाळेतील स्वच्छतागृह व स्नानगृहाच्या अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक रेवस्कर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आणि त्यानंतर फोन बंद झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या दाव्यांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वरील वृत्तातील काही आरोप हे ग्रामस्थांनी केलेले दावे आहेत. त्यांची अधिकृत चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसून प्रशासन किंवा शाळा व्यवस्थापनाची अधिकृत भूमिका समोर येणे बाकी आहे. त्यामुळे चौकशीअंतीच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.